हे गाईज, कालचा व्हिडिओ पाहिल्यानंतर बरेच जण काळजी घेण्यासंदर्भात सांगताय, तर धन्यवाद तुम्हा सगळ्यांना की तुम्ही इतकी काळजी दाखवताय आमच्या कुटुंबाच्या बाबतीत. तर आजच्या पूर परिस्थिती जर तुम्हाला सांगायची झाली तर मी तुम्हाला पाणी दाखवते. पाणी जर बघितलं तर कशावरून मला समजतंय की आजचं पाणी उतरायला लागलं. मला वाटतं की काही इंचांमध्ये पाणी उतरलेलं आहे. आता किती इंच उतरलं एक्झॅक्ट ते मला नाही माहिती, पण पाणी उतरलंय. ते कशावरून मी सांगते हे मी तुम्हाला सांगते सुरुवातीला. इकडून जर बघितलं तर कालच्या प्रमाणात जर म्हटलं तर आज सकाळपर्यंत पाण्याला चढच होता. जर असं बघितलं तर पाणी उतरलेलं अजिबात कळत नाही, कारण काल जिथपर्यंत पाणी होतं अजून तिथपर्यंतच पाणी दिसतंय आपल्याला, कडेपर्यंत गेलेलं. आणि सऱ्या वगैरे सगळ्या फुल्ल भरलेल्या आहेत अजूनही पाण्याच्या. इथे ते सकाळी ज्यावेळेला आम्ही उठल्यानंतर बघितलं होतं तर त्यावेळेला त्या खापरीचे जे तुकडे दिसत आहेत तिकडे, तर त्याच्या पुढे होतं. आणि आता जर बघितलं तर ते पाणी इतकं मागं गेलेलं आहे, त्यामुळं एक्झॅक्ट किती इंच कमी झालं हे जरी माहिती नसलं तरी पाणी उतरायला सुरुवात झाली आहे हे यावरून आमच्या लक्षात येतंय. आणि जसा संथ चढ होता तसाच अगदी संथ गतीने पाणी उतरत आहे. आणि आज पावसाने पण उसंत दिले, ते पण एक कारण आहे की पाणी उतरायला लागलंय. इथून पुढे जर पाणी वाढलं असतं तर हालत खूप खराब झाली असती शेतकऱ्यांची पण, आणि जे लोक गावात राहत आहेत ज्यांच्या घरामध्ये पाणी चाललंय किंवा गेलंय ऑलरेडी त्यांच्यासाठी पण वाईट गोष्ट होती. कारण इथून पुढे जे काही स्थलांतर होणार होतं ते खूप मोठ्या प्रमाणात स्थलांतर होणार होतं, आणि ते होणं आता तरी थांबलेलं आहे. तर एकंदरीत पाणी उतरायला लागलेलं आहे, अगदी स्लो उतरायला लागलंय, पण पाणी उतरायला लागलं हीच खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी.